आणि ॲडिशनल चार्ज कोल्हापूर. अच्छा, मुंबईला आता आहे अध्यक्ष कोण आहे मुंबईला आता? आमचे प्रत्येक बोर्ड वेगवेगळं आहे ना तिकडे. माथाडीचं कोण आता? माथाडीचं हे आहे अडीच आहेत किराणा बाजार. अच्छा अच्छा. कारण तिकडे कसं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी प्रमाणे माथाडी. हो, भाजीपालाच वेगळा आहे, किरणाचं वेगळं आहे. डोके साहेब खास मित्र माझे, एल डोक्या. त्यांचा आमचा खास परिचय पहिल्यापासून डोके साहेबांचा. तर ड्रेस का दिला नाही साहेब आता एवढं सगळं व्यवस्थित असताना? चला एक एक विषय घेऊन साहेबांच्या लक्ष देते. राजको हे कुठं? तू येईल पुढे राजकुमार, ये पुढे. नाही राजकुमार उचलून अध्यक्षांना उचलून घेऊ अध्यक्ष. आमचे सांगलीचे गावचे भोसले साहेब आहेत की, आनंद भोसले. हां, त्यांचं पण आमचं गाव जवळ आहे. भोसले भाजीपाला मंडळ भिवंडीला होते ना तात्पुरते आहेत, सध्या भिवंडीलाच आहेत. त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज. टीडीएसचा विषय साहेब आपण मार्गी लावला होता. काय ते व्हायला होतं ना अजून काय? त्याबाबत काय झालं की प्रत्येक मंडळाचं एक ऑडिट असतं. ते ऑडिट क्लिअर झाल्यानंतर TDSचा तो विषय क्लिअर होतो. साहेब सांगलीने क्लिअर केला आहे. हां, सांगलीने क्लिअर केला आहे, साताराने क्लिअर केला आहे. त्याच बेसवर आम्ही इकडच्या सगळ्या मंडळाचे जे जे विषय राहिलेले आहेत त्या बेसवर आम्ही. आपण साहेब काय आहे, सांगलीने क्लिअर करून वर्ष 1.5 वर्ष झालं. आमच्याकडे ऑडिट हा विषय पहिल्यांदा क्लिअर व्हायला लागेल, त्यानंतर आपण TDSला महिन्याला ऑडिट होतं साधारणपणे, म्हणजे वर्षाला. हा म्हणते वर्षाला. आमच्याकडे काय झालं होतं की मागील 2022-23 2 वर्षाचं ऑडिट चालू आहे आता सध्या माझ्यामध्ये. आता एक्सटर्नल ऑडिटसाठी त्यावेळी 22च्या अगोदरच म्हणतो आम्ही. 23-24 चालू असेल आता. 2015 ते 23-24 चालू असेल साहेब आता. 22 एप्रिलला 2022ला TDS कपात बंद केलेली. त्याच्या अगोदरचा विषय आहे. TDS कपात केलं साहेब. वसूल केलेली रक्कम हो, घ्यायची आहे. पण ती सांगलीने दिली साहेब, साताऱ्याने दिले. हे स्वतः सातारा बोर्डाचे आहेत. 15पासूनची जी 21-22 पर्यंत त्याची आता रिकव्हरी त्यांनी लावली. एक साहेब मला विषय कळत नाही, ऑडिट आता दरवर्षी होतं. ऑडिट दरवर्षी झाल्यानंतर रिकव्हरी करायला असं की आता किती सवय जातं. दरवर्षी ऑडिट म्हणजे आता काही मंडळाचा वेळच्या दरवर्षी जे ऑडिट व्हायला पाहिजे, तर आपल्या ऑडिट मॅडम आपलं ऑडिट 2022-23 आता क्लिअर होते ना, आणि त्याच्यामुळे TDS प्रकरण आपलं राहिलं. ठीक आहे साधारण. की हे ऑडिट आमचं क्लिअर झालं की आमच्या CA मार्फत TDSची प्रोसेस होणार आहे, आणि साधारण माझ्यामध्ये 1-2 महिने लागतील आपलं ऑडिट आणि TDSचं. 2 महिन्यात होऊन जाईल. म्हणजे आम्हाला रक्कम कपात रक्कम मिळेल. हा, त्याला पण काय आहे, आपला CA तो तिकडं ते मॅटर काही करतो. सर तो जॉईंट CA साहेब, तो सांगलीचा CA आणि पेडणेकर साहेब. म्हणजे त्यांनी जसं सांगलीला कशी वसुली प्रक्रिया केली, हो, सेम तशीच ती करणार. फक्त मी कालावधी 2 महिन्यात लगेच होईल असं सांगत नाही, परंतु एवढं निश्चित होईल की 2 महिन्यात आम्ही करा साहेब. कारण काय लोकांना काय ना काय अमाऊंट मिळेल अशी विनंती आहे तुम्हाला. नाही, आम्हाला असं वाटत नाही काय की बाबा त्यांना मिळावं असं नाही. फक्त ती टेक्निकल प्रोसेस आहे. 2 महिन्यात करा साहेब, विनंती आहे साहेब. त्याच्यावर खात्यामध्ये ते आता कसं बायफ्रिक्शन करणार हा पण महत्वाचं आहे. एक म्हणजे कसं होईल की ज्यावेळी ती वसुली करून मंडळाकडे मंडळाकडे जमा केली जाईल, त्यावेळी ते बायफर्केट करण्यासाठी ती एक वेगळी प्रोसेस असणार. ते केले सांगलीवाल्यांनी केले, वाटलंच त्यांना.
आपल्या पेन्सिलमध्ये TDS एज्युकेशनचा एक सेपरेट फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात तुम्हाला प्रत्येक गाठची वर्षाची किती आहे ऑपरेटिव्ह मार्क्स त्याचं डिरेक्शन करून तुम्हाला काय होतं TDS वापरून येताना रक्कम कमी येते. त्यामुळे विषय असा मला या बाबतीत म्हणजे तुम्ही जे सांगितलेले मुद्दे आहेत की ते बायफर्केशन कसं करायला पाहिजे, डिडक्शन कसं होतं, सांगली कार्यालयानं जसं ज्या पद्धतीने केलेलं आहे आपण त्या पद्धतीनं करू. चालेल ना सर. चला हा विषय 2 महिन्यात साहेब करतो म्हणालेत. जरा धीर धरा. आज काय हा महिना जानेवारी आहे, फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत साधारणपणे नाही. मी काय म्हणतो साहेब आपल्या एखादा पदाधिकारी कॉन्टॅक्ट करतील, तुम्ही त्यांना सहकार्य करा. किंवा तो आपला बिला काय नाही सांगलीवाला आपला निहालचं हे बोलतील कोणतरी त्याशी, आणि त्याने केल्यानंतर फॉर्म्युला सर करतील ना खालचे अधिकारी. कसं असतं एकमेकावर डिपेंड. हो हो हो. म्हणजे ऑडिट झाल्यानंतर आम्ही लगेच TDS ला क्लेम करू शकतो. विषय आपल्याकडे नाही त्याच्यामुळे प्रत्येकाचं TDS कटिंग मेन्शन आहे. नाही करतील ना, त्याचं 2 ऑडिट तर होईल त्यांचं. ऑडिट नंतर तो विषय आहे. काय आहे म्हणजे यांनी त्याच्यामध्ये ऑडिट TDS मध्ये कसं डिडक्शन आहे काय आहे हे निश्चित आपण त्याच्याकडे जाऊ. पण तो पहिला विषय ऑडिट झालं की आम्ही तुम्हाला वाटल्यास ऑडिट झाली याचं समजेल. ज्या दिवशी ऑडिट झालं असं समजलं की आम्ही लगेच TDS ला जाऊन त्याचे क्लिअर करतो. तर 2-3 महिन्यात क्लिअर करा प्लीज. तर दुसरं म्हणजे साहेब ते आता पगारवाढीचा विषय आहे. 2022 ऑगस्टला हां आपली पगारवाढी 23-24-25 वाढ झाली. 2000 म्हणजे ह्या ऑगस्टला संपून गेलेले 3 वर्ष. मग आपण झोपलो होतो का? त्यात नंतर खाडेसाहेबांनी मे नंतर काढला ना वाढ करून हां संपते. साहेब बघा जरा पगारवाढीचा विषय काय तुझ्या डोक्यात काय आहे? 800 रुपये फक्त वाढलेले. आपण हे चार्टरवर डिमांड द्या ना एकदम. साहेबांना एक डिमांड द्या किती कशी पगारवाढ झाली पाहिजे. तर आले की लिहून द्या साहेबांना. मी आता तुम्हाला म्हटलं नाही की आपण फक्त नुसती तोंडी चर्चा करतो, मीटिंग घेतो. तर याच्याबरोबर तुमच्याकडून एक आता कसं आहे ही पगारवाढीचा दर ठरवण्याचा किंवा जी वाढ झालेली आहे त्याचा ॲरियर्स मिळण्याचा हा आपण जोपर्यंत लेखी त्याच्याबद्दल आपण फॉलोअप घेतो पिरियडिकली तसा तुम्ही घेतला की आम्ही लगेच त्याच्या पुढं आम्ही शासनाला पाठवणार. आम्ही तुम्हाला पगारवाढीचं एक स्पेसिफिक निवेदन तयार करून देतो. असं आपण अध्यक्षांना दिलेत ना, शासनाकडे कशाला पाठवायची गरज आहे? आमच्या अधिकारामध्ये आहेत ते जे आहेत हां तेच ते घेण्यासाठी जी काही प्रोसेस आहे ते आपण करू. त्याच्या अध्यक्ष अधिकारी साहेब आणि काय HRA वाढवण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. त्यामुळे आता जे साहेब गेल्या वेळेला आम्ही 800 रुपये फक्त आमचे वाढलेले. मग आम्ही नंतर गोडके साहेबांना भेटून कसं तर 300-400 रुपये आम्ही भत्त्यामध्ये वाढ करू. साहेब आमची एक विनंती आहे, सगळी महागाई बघता एक 4000 रुपये वाढ व्हावी असं तुम्ही आता टेंटेटिव्ह लिहून टाका आमच्या तुमच्या मिनिट्समध्ये. बाकी मग अध्यक्षानंतर विचार करतील. 4000 रुपये वाढ द्या आम्हाला. खालून कसा प्रस्ताव येईल त्या पद्धतीनेच आपली वाढ. मूळ वेतनात आता तुम्ही समजा 2000 रुपयाची वाढ मागितली. 4 सर 4 मागितले. नाही सांगतोय समजा साहेब काय होतं माहिती आहे का, परत गडबड होतं घ्या की आपण कसं असतं ज्यावेळी एक सदस्यीय मंडळ असतं. हो आता आपल्याला त्रिसदस्यीय मंडळ माथाडीमध्ये आले तर हे धोरणात्मक निर्णय जे असतात ते एकटा अध्यक्ष घेऊ शकत नाही. आपल्याला ते त्रिसदस्यीय मंडळासमोर ठेवून त्याला मान्यता घ्यायला लागते. त्या पद्धतीनं आपण या आता तुमची वाढीबाबतचा जो विषय आहे तो अध्यक्ष लेवलला ठेवल्यानंतर अध्यक्ष घेतील त्याच्या. 4000 रुपये हवी आहे. मूळ वेतनात 20% वाढ द्या. घरभाडे 10%. त्याच्या अगोदर आपले आपण साहेब केलं होतं 3-3.5 पहिल्या हो 3350 2019 ला. 3-3.5 वाढले. दुसऱ्या वेळेला भरघोस असे 800 आलेले आहे. तर त्यामुळे आमचं ते त्यात लिहिलंय आपण काय काय मूळ वेतनात 20% वाढ द्या. साहेब 3.5 वर 3 हां हे तुम्ही जे पत्र दिले ते सामूहिक मागणीच्या संदर्भात दिले.
ज्या वेळेला कसं आहे आम्हाला जर प्रस्ताव शासनाला जर पाठवायचा असेल, एक वेगळं पत्र त्यावेळेला तुम्ही हा जो तुमचा जो प्रस्ताव येणार म्हणजे तुम्ही जे मागणी काय करता त्या मागणीचा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवून देणार आणि शासनाकडनं चालेल ना. नंतर आम्ही ते देणार आम्ही. कारण सुरक्षा रक्षक मंडळ इथं काही करू शकत नाही, शासन करू शकते. प्रत्येक वेळेला शासनाकडून आपल्याला मंजुरी येते आणि शासनानं मंजुरी झाल्यानंतर मग आम्ही तुम्हाला देऊ शकतो. त्या तसा एक तुम्ही पत्र आम्हाला द्या की बाबा असं असं मूळ वेतन किती, तुम्ही महागाई काय मागणी आहे, हे सगळा विचार करा, आम्ही शासनाला पाठवून देतो. आम्ही तुम्हाला त्याला तक्ता बनवून देतो. कथा नाही तक्ता लेटर हेडवर लेटरवरती जसं आम्ही तुम्हाला मागल्याला दिलं ते तसं माझ्या ज्या वेळेला मागल्याला दिलेलं आहे ना पत्र तसं तुम्ही तसं मागच्या पत्र आम्ही पत्र तुम्हाला तुम्ही बनवून देतो. आम्हाला, आम्ही ते पत्र शासनाला पाठवतो आणि आम्ही पाठपुरावा करू. परंतु विषय सांगतो तुम्हाला साहेब, शासन फक्त तुमच्या बेसिक मध्येच वाढ करत नाही. सर, सगळं बेसिक कसं आहे माहिती आहे काय? भरती आणि भरती वाढ मंडळाला तुम्ही जे देणार आहे आम्हाला त्याच्यात तुम्हाला काय काय वाढ पाहिजे ते द्या. आम्ही शासनाला त्यामध्ये असं देऊ, शासनाकडून ही वाढ घ्या, जे अध्यक्षांनी ही वाढ करावी असं आपण त्यात देऊ, असं द्यावं लागेल. तुमचं जे कसं आहे माहिती आहे साहेब, अध्यक्षांच्या पेक्षा शासनच आपल्याला वाढ करून येते, पत्र येते. त्यामुळे तुम्ही शासनात आपल्याला शासनात एक पत्र शासनाला एक पत्र आम्हाला द्या. कारण साहेब आपण गेल्या वेळेला सांगलीत हे केलं तुम्ही होतं. केलं ना समजलं ना मला, भत्ते वाढायचा अधिकार आहे. माताडी मला परत माहिती झाली तर तुम्ही शासनाकडे माहिती पत्र द्या, ते आम्हाला मग येते. मग त्यानंतर आम्ही करू शकतो. तुम्ही ज्या वेळेला शासनाला देता तो शासन स्तरावरचा निर्णय आहे. विषय सांगतो तुम्हाला. एक मिनिट तुम्ही तुमच्या मला- सगळ्यांच्या वतीनं जे बोलणार आहे बरोबर, कारण त्याच्यावर खूप चर्चा व्हायला लागली. त्याच्यापेक्षा तुमची वाढ आहे काय आहे ते सगळं तुम्ही लेखी द्या. नाही नाही, देतो आम्ही, पण चर्चा मीटिंगमध्ये चर्चा होणार तेवढी सोडा. ठीक आहे चालतं. आपण साहेब ते अजून आपल्याकडे 7 सुरक्षा रक्षक आहेत, 6 जणांचा पगार निघतो, मग ते 7मध्ये ॲडजस्ट करायला लागतात, मग सगळे बाकीचे आपले प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅज्युएटी सगळा साहेब सगळा विषय, त्या विषयात काय करता येईल साहेब? काय झालं की याबाबत मागची 2 मीटिंग आम्ही झाल्या. एक आम्ही आमच्या स्तरावर घेतली, दुसरी मीटिंग आम्ही त्या कार्यकारी अभियंता पारेषण विभाग त्यांच्याबरोबर कराडला गेलो, कराडला गेलो ना? त्यांना इथे बोलून घेतले. आम्ही इथे गेलो होतो. तर त्यामध्ये सगळे विषय चर्चा झाली. त्याबाबत आम्ही हा 7 लोकांचा विषय कार्यकारी अभियंत्यांपर्यंत पोहोचवला. त्यांनी त्यांच्या मिनिट्समध्ये घेतले की आम्ही लवकरच याच्याबाबत जो काही ॲरियर्स आहे तो ॲरियर्स देतो. आणि माझं म्हटलं असा पण विषय झाला, वरिष्ठांच्याकडून आम्ही त्याची मंजुरी घेतो. आता काय झालं, आपण ज्यावेळेला आता पत्र दिलं, आता साहेबांनी त्यांना फोन केला तर असं असेल तर त्यांना आता लगेच आपण हे करतो म्हटलं, ते म्हणले आम्ही लगेच आता मंजूर केले आणि ठीक आहे. पुढल्या आठवड्यात देतोय म्हणून. Very good. त्यांचा मला फोन केला आला. बैठकीला. बरोबर. आणि त्यांचा मला पण फोन आला. तुम्हाला झालेला आहे, आमच्या स्तरावर मंजुरी झाल्या, फक्त आम्ही तुम्हाला मंजुरीचं पत्र द्यायचं राहिलेलं आहे. ते आता त्यांचा म्हणजे हा विषय क्लिअर झाला. क्लिअर झाला तर हा एवढा मोठा नाही, हा क्लिअर झाला विषय. म्हणजे आता आपल्या समोर तो विषय झाला. किट साहेब, किट आता आपलं काय थंडी गेली, आता पावसाळा येईल. साहेब आपले आता ह्याच्यासाठी आम्ही बोलतो. बोलव साहेबांना बोलू आता काय पत्रव्यवहार केला साहेब, जरा किटचं बघा साहेब, काय अडचण आहे का साहेब? म्हणजे डोके साहेब आता तुम्हाला माहिती आहे डोके सगळं निघतं डोके साहेब. तर जे काही आपण मागणी करतोय तो डोके साहेबांच्याकडे पोहोचवतोय. डोके साहेब शासनाकडे ते एकदमच ऑर्डर होतं ना तू सगळे. हो. म्हणजे माझ्यामध्ये आपल्याला युनिफॉर्म पाहिजे आहे, हो. त्यानंतर रेनकोट पाहिजे आहेत, बूट पाहिजे, तर ते सगळे असेंबल करतात त्याचे. कारण प्रत्येकाची एजन्सी वेगवेगळी आहे आणि ते शासन स्तरावरचा निर्णय आहे. हे देतो कोण आपल्याला, कॉन्ट्रॅक्टर देतोय की कसं आहे? शासन काय करतं एक याच्याबाबत मिनिट टेंडर बोलतो काढतं. साहेब. आता साताऱ्याला सांगलीला भेटली आहे, कोल्हापूरसाठी कसं वेगळा निर्णय असं नाही कॉन्ट्रॅक्टर कोण आहे साहेब याचा? त्यावेळेला शासन कोल्हापूरला, सांगली, सातारा सगळीकडे ज्या वेळेला बोर्डात वाटप करतं त्यावेळेला कोल्हापूरला सुद्धा नाही साहेब, आपल्याला मागणी नोंदवावी लागते. नाही शासन मागणी नाही मागणी ती मागवतात. कसं करतात नाही साहेब, मागणी नोंदवावी लागते, त्याशिवाय येत नाही ते. सांगताय का कसं होतं माहितीये काय, ज्या वेळेला शासनाचंच पत्र आम्हाला येतं की तुमची जी किटची काय मागणी आहे ती मागणी सगळ्या बोर्डाकडून जाते, त्यावेळेला ते आपल्याला ते नाही पण डोके साहेबांना मी एकदा याविषयी बोललो होतो. ते काय बोलले, जरी आमचं काय केलं नाही तर तुम्हाला जर त्या कोल्हापूर बोर्डाची किंवा सांगली बोर्डाची असेल तर तरी मागणी पाठवूया आमच्याकडे.
ह्या आणि गोष्टी साहेब, कारण की त्यांना कसं कळणार साहेब तुम्हाला पाहिजे की नाही प्रत्येक त्यांचा बेस्ट ठरलेला 2 वर्षांनी नाही हे पण बरोबर मागणी सांगा ना मागणी नाही केली. हो. पुरवठा कसा ह्या गोष्टी आणि साहेब 18 महिन्याला 2 फेस आहे म्हणजे 18 महिन्यानंतर 2 गणवेश देणं बंधन करायचं आहे. तसंच बाकीच्या याला पण काहीतरी मुदत असणार आहे ना मागणीनुसार 24 महिन्यात. वरिष्ठ कार्यालयाचे आपण तुमच्या किती सुरक्षा रक्षकांना किती हवेत ना ती मागणी कळवा ना आम्ही बोलून घेतो वाटलं वरती. साहेब मागील जरासं रेकॉर्ड बघा की किती आम्हाला मागच्या मिळालं वेळेला आमच्या सोलापूरचं अधिवेशन पुण्यात झालं त्यावेळी आम्ही हा विषय तिथे घेतला होता. त्यांनी काय सांगितलं की सोलापूरची मागणीच आमच्याकडे आली नाही तर आम्ही पुरवठा कुठून गीते साहेब होते त्यावेळी गीते साहेबांची चर्चा झाली त्यावेळी मग ते- आणि गायकवाड साहेबांनी मागणीच केली नव्हती हा. आणि सांगितलं मागणी केली मग गीते साहेब बोलले पत्र पाठवा त्या क्लर्कची भांबेरी उडली नंतर गायकवाड साहेब सॉरी म्हणाले आणि आमच्या समोर मागणी दिली गीते दर साहेब मिटिंगमध्ये ती मागणी केली स्वेटर रेनकोट वगैरे सगळे याला किती दिवस आणि वर्ष पण आहे ना एवढ्या वर्षांचं आहे ना. साहित्य यांना मिळालं पाहिजे मग आम्हाला येऊन आता 3 नाही नाही ते ठीक आहे पण बोर्डाने एवढे गणवेश 2 वर्षाला कंपल्सरी सगळ्यांना नोंद असेल नाही तर आम्हाला आहे की नोंद आहे का आमच्याकडे? साहेब 3 वर्षांतर मिळाले 26 आलं साहेब 23 मध्ये प्रवास 3 वर्षांतर मिळालेत आमचं काय म्हणणं साहेब 2 वर्ष जायच्या अगोदर 3 महिन्या अगोदर मागणी गेली पाहिजे ना 2 वर्षांनी 24 महिन्यानं स्वेटर रेनकोट हो. बूट आणि उन्हाळी बूट मिळालंच नाही साहेब त्यामुळे साहेब तुम्ही मागणी फॉर्म करा तुम्ही तिकडे द्या वाटलंच डोके साहेबांशी तुम्ही बोला आमचेही मित्र आम्ही त्यांच्याशी बोलू ते म्हणतात मागणीच येत नाही आमच्याकडे मागणी करायला पाहिजे. हां साहेब आम्हाला थोडं प्रोॲक्टिव्ह झालं पाहिजे साहेब जर सरकार बदललं आमचं सरकार आहे चांगल्या विचारांचं सरकार आहे साहेब त्यामुळे आम्हाला सहकार्य करा आवडलं तुमचं काय तर आम्ही सांगतो शासनाला आज आमचेही संबंध चांगले त्याच ड्रेसच्या संदर्भामध्ये नाही, आम्ही मागणी करतो करा साहेब मागणी आणि काय अडचण आम्हाला सांगा ना आम्ही बघतो ना काय होतंय तिथे कारण की आकाश फुंडकर आमचे चांगले मित्र आहेत मागणी केलेली प्रत- द्या ना साहेब त्या पण आहे. द्या ना साहेब आकाश फुंडकर आमचे चांगले मित्र आहेत स्वतः ते विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते आम्ही एकत्रच काम केलेलं आहे त्यामुळे ते चांगले कामगार मंत्री मिळाले आम्हाला ड्रेसच्या संदर्भामध्ये आपण महिलांना साडेवाटप केलं त्यांना ते ब्लाऊज ते आपण करू शकतो. पण इथं कुठे इथे महिला नाहीत ना किती आहेत टेम्पल त्यामुळे त्यांची मागणी पाहिजे ना आपण कुठे म्हणायचं ते मगाशी विषय झाला तुमचा ना. नाही त्या आहेत का महिला आता येत आल्यात का थोपा दिला तो विषय घेऊ तो थोपा नाही ते किटमध्येच आलं ना महिलांचं बी आलं आणि सुरक्षा रक्षकांचं बी ते किटमध्ये आलं. त्याचा काय प्रश्न नाही. चला पुढे साहेब ते मासिक पगार विलंबाचं कारण आपले महिन्याचे पगार फार विलंबाने होतात बरोबर. याबाबत म्हणजे एक सर्क्युलर आम्ही पाठवतो माझ्या मते मी आल्यानंतर एक 6 महिन्यापूर्वी पाठवलं होतं. तर ते आज सकाळी आल्या मी त्याच्याबाबत कॉलेज घेतला की प्रत्येक आस्थापनेला आणि आपण संदीप तुमची व्हॉट्सअप ही आहे ना म्हणजे समजा आम्ही केलेलं परिपत्रक तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे आणि त्या परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक आस्थापनेमध्ये ते परिपत्रक लावलं पाहिजे. आम्हाला काय तसं लेखन पाठवलं ठीक सर, आहे आपण ना? काय केलं म्हणजे साहेबांनी कुठल्या- आपल्याला कसं माहिती आहे काय हजेरी 5 तारखेच्या आत यायला पाहिजे असं आपण 2 ते 3 वेळा परिपत्र काढलेलं आहे हजेरी सुरक्षा रक्षकांच्याकडनं वेळेत येत नसल्यामुळं सुपरवायझर सांगितलं पाहिजे ना तुम्ही. सांगितलं मागल्या मिटिंगला पण झालं किती सुपरवायझर आहेत आपले त्यांना बोलून त्यांची सुपरवायझर नाही पोस्ट. पोस्टच नाही सुपरवायझर कोणी नाही का म्हणजे दिले पाहिजे ना तेच आहे. मागणी पाहिजे ना साहेब आस्थापनेची मागणी असेल तरच आपण साहेब आपल्याला रेशो असेल ना 40च्या पाठी 1 40 सुरक्षा रक्षक पाठी 1 असं काही प्रोपोर्शनेट असेल ना आपलं काहीतरी हा, मग असं तर आस्थापना नाही साहेब असतो प्रोपोर्शनेट आस्थापनेचा विषय वेगळाच आहे पण प्रोपोर्शनेट लागतो ना मंडळाचा ज्या आस्थापनेत समजा 20च्या वरती 40च्या वरती असतील तर आपण सांगितलं पण ना आस्थापना सुपरवायझर घेतला पण हे कोण करणार कोण फंक्शनिंग तुम्ही साहेब सगळं करू शकत नाही सुरक्षा रक्षक का करेल कोणतरी माणूस त्यापाठी पाहिजे ना आता काय झालं की जसं प्रत्येक 110 केली 220 केली आणि जे मारेशन वितरणचे विभाग आहे, तर तिथं एक पॉकेट तयार करायचं म्हणून गेल्या वेळी आपला एक हो, विषय हो. झाला की आम्ही असं एक पॉकेट जिथं बाबा सुपरवायझर नेमता येत नाही परंतु 110 केवी 220 केवी एकत्र करून आजूबाजूचे तिथं एक सुपरवायझर नेमण्यासाठी आम्ही गेल्या वेळी बोललो होतो तर त्याप्रमाणे त्या सुपरवायझरचं पेमेंट देण्याची जबाबदारी त्या आस्थापनेवर प्रश्नच नाही बरोबर आहे हो. आस्थापनेला आपल्याला मग त्यामुळं पाहिजे. त्यामुळं मंडळाला त्यामुळं आस्थापनेला पत्र दिलं पाहिजे. आपण याबाबत विषय घेतला होता
परंतु त्याला मूर्त स्वरूप पण येण्यासाठी फंक्शनिंग कोण करणार साहेब हे सगळं? आता मंडळाने कसं झालं असं करायला पाहिजे की बाबा हे 100 गाड्या आम्ही तुम्हाला दिले, ह्याला हँडल करण्यासाठी एक 4-5 सुपरवायझर नेमणूक केली पाहिजे. हो. असं आपण त्यांना पण विषय मांडला पाहिजे ना. त्यांच्याकडे आपण जर ते गेलंच नाही आम्ही तर त्यांच्यावर काय येणारच हा नाही. विषय मांडला होता. हां. फक्त त्याचा फॉलोअप घ्यायचा राहिला होता, कारण आपण त्यांच्या अध्यक्षांना कार्यकारी अभियंत्यांना सुद्धा याबाबत आधी बोलल्यानंतर बरोबर. ठीक आहे करा म्हणले, आम्ही त्याला मान्यता दिली. फक्त आमच्याकडं पत्र गेलेलं नव्हतं त्याच्यामध्ये. सुरक्षा रक्षकांचं कसं आता काही असता पण आपल्याला सुरक्षा सुपरवायझर देत नाही. संदीप बरोबर परवा आम्ही चर्चा गेल्या आठवड्यात मागल्या वेळा केली की ह्यामधील सुरक्षा रक्षकांचाच सुपरवायझर बनवायचा आणि तिन्ही त्या लोकांच्या मध्ये त्यांची काय अडीअडचण पगाराच्या बाबतीत आहे हे असं एक आमचं एक टीम वर्क मध्ये चालेल ना. हे करायचं आहे. ग्रुप तयार करायला लावले ऍक्टिव्ह ग्रुप करायला त्याला काय मानधन वगैरे मानधन वगैरे काही चालेल, करा ना, करा. आम्ही ग्रुप तयार करायला लावले. 10 जणांचा आहे, आता 15 जणांचा. संदीप आता हो 3-4 असतात म्हणजे 2-2, 4-4 गार्ड आहेत. या सगळ्यांचा एक ग्रुप तयार करणार आहे. त्या ग्रुपवर तुम्ही त्यांची सुपरवायझर म्हणून सुरक्षा रक्षकाच्या वेतनामध्ये सुपरवायझर आपण देणार आहोत. सुपरवायझर म्हणून. ते एक आपलं लवकर या पुढच्या महिन्यापर्यंत आपलं होऊन जाईल. म्हणजे काय सगळे आम्हाला साहेब आम्ही कंट्रोल करू शकतो किंवा बाहेर बरोबर. विचारू शकतो ते आम्ही सुपरवायझरचे नाव आपल्याकडे आलं तो सगळं करणार तो सगळं. हे असं आमचं चाललेलं आहे. हे लवकर आपण करायचं कारण आम्हाला ते करायचंच आहे. कारण काय होतं हा मग आला की काम झालेलं की सगळे एक सुपरवायझर असणार की बाबा तू सांगतोय बाबा ही त्यांना माहीत नसते काय असते काय नाही. असं आम्ही जरा त्यातल्या त्यात बघून चांगल्या ह्याच्या पद्धतीने सुपरवायझर आम्ही नेमणूक करणार आहे. म्हणजे त्याचं तुमच्याकडूनच बाबा ही व्यक्ती आम्ही सुपरवायझर सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे कसं आम्हाला आलं पाहिजे की बाबा तुम्ही कळवा आम्हाला. त्यानंतर तुम्हाला कळवलं. आदेशांमध्ये कसे ठराविक आपल्याला जे आहे हो किती आपण आता संदीप पाटील 21 संदीप पाटील त्या लोक काही 10 लोक 10 संदीप काही 100 लोकांचं काम करू शकणार नाही. ही एक त्यांच्यात मर्यादित या पद्धतीने करून आम्ही देणार आहे. तर ते नावंही मागवणार आहे आणि नावं मागवून करणार आहे आणि सब लवकर मागवा. म्हणजे काय होतं आपलं जरा सरकारी काम असल्यामुळे जरा संदीप तुम्ही संदीपने लीड घेतलंय त्या बाबतीत. मी सांगितलं त्यांना. चालेल. आम्ही नाव तुम्हाला कळवतो. ते राजू कांबळे म्हणून तो सुरक्षा रक्षक होता, त्याचा अनुकंपा तत्वासाठी साहेब तो एक विषय. मला प्रस्ताव तो प्रस्ताव सगळे दिले आपण. आलेला आहे तो. तर त्यांना ते खाली आपल्या ह्याच्यातून वाक्य केले बघा mention केले. काय झालं त्या ते कर्मचारी ठेव संरक्षण म्हणून काय नाही त्याला विमा रुपये 7 लाख आणि ग्रॅज्युएट विमा पण काढलाय का त्यांनी? विमा काढला पाहिजे ना. कारण पुण्यात नाही साहेब. येस असल्यामुळं कधी विमा काढलेला नाही. येस आहे साहेब. फॅसिलिटी मिळते. साहेब हा साहेब तो लिंक्ड इन्शुरन्स नाही ना तो. पुण्यामध्ये साहेब केलेले Yes, बाकी आहे. मला जो सांगितलं. insurance आहे ना, तो फक्त accidental आहे. EDIL इन्शुरन्स डिपॉझिट. कामगार कल्याण. बेनिफिट मिळतो की तेव्हा नाही साहेब तो EDIL आहे ना की EDLI चा विषय आहे. EDILचा विषय आहे. हा EDLI चा विषय. लिंक इन्शुरन्सचा. ते नाही आपण इन्शुरन्स बनवलं विमा ESI असल्यामुळं आणि जर इन्शुरन्स जर करायचा असेल तर सुरक्षा रक्षक नाही साहेब विषय नाही साहेब नाही साहेब विषय असा आहे तो PFला एक इन्शुरन्स मिळतो. ऐका साहेब म्हणजे मी सांगू म्हणजे माझं जे नॉलेज आपण शेअर करू फक्त. PF जो वाल्यांचा एक इन्शुरन्स असतो त्यामुळे तरतूद अशी आहे की आपण एक्झम्पशन घेतलं आहे, आपण PF आपल्याकडे ठेवतो. एक्झम्पशन घेताना आपण काय म्हटलं की वी गिवन अ बेटर फॅसिलिटी, त्यामुळे आपण एक्झम्पशन सरकारने आपल्याला दिलं आहे. मग PF अकाउंटला जो लिंक्ड इन्शुरन्स असतो EDIL नावाचा डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स EDIL, तसाच इन्शुरन्स आपण उतरवणं बंधनकारक होतं पण तो बहुतेक जणांनी उतरवलं नाही आहे मंडळाने. तुम्ही जे म्हणताय ना हा हे पैसा कुठून येणार? हे बोर्ड देणार नाही आहे. तो जो इन्शुरन्स कंपनी जी आहे तो इन्शुरन्स देणार. तो मृत्यू झाल्यानंतर तो 7 लाख ते 8 लाखाचा आहे पण तो उतरायला लागतो बाय डिफॉल्ट. समजा गव्हर्नमेंटचा PF असताना त्यांचा बाय डिफॉल्ट आहे पण आपलं प्रायव्हेट आपल्याकडे PF आपल्याकडे ठेवतोय ना त्यामुळे तो उतरायला लागतो साहेब. त्यामुळे तो EDILच्या साहेब संदर्भात सांगलीने एकदा उतरवला होता. जेव्हा मुलानी साहेब होते ना तेव्हा त्यांनी उतरवला होता एकदा. दोघांना लाभ कोण मिळतो? कसा माहिती आहे साहेब ते सांगतो तुम्हाला. जर तो विमा उतरल्यानंतर त्या विमाला कसा मिळते का एक ॲक्सिडेंटल नैसर्गिक मृत्यूला विमा कुठेही नाही. फक्त अपघाती मृत्यूला आहे. ठीक आहे ना, गरज नसते. नैसर्गिक मृत्यूला विमा कुठेही अशा पण सर्व ह्याच्यामध्ये झाला विदिन द पिरियड ऑफ
ड्युटी साहेब, ड्युटी नाही साहेब आहे साहेब, ड्युटीला इन्शुरन्स जरी तुम्ही ड्युटीवरती साहेब जाताना जरी झाला किंवा येतानाही झाला, ऍक्सिडेंट मी म्हणतोय. नॉट नेसेसरी, बघा. कामावरती जरी झाला साहेब, तो साहेब फॅक्टरी ऍक्ट वेगळा लागतो साहेब. मी सगळं ह्या गोष्टी बाबतीत त्या इन्शुरन्स कंपनी बरोबर मी सगळ्यांच्या बरोबर चर्चा माझ्या माताडीसाठी साहेब कोरोनामध्ये साहेब जो आपण इन्शुरन्स साहेब कोरोनामध्ये इन्शुरन्स दिला आपण 40 लाखापर्यंत आमच्या त्या धुमाळला दिला आपण, तो नॅचरल होता डेथ त्याची. मी काय म्हणतो ते कोरोनाच्या वेळेस हा इन्शुरन्स डिपेंड, हा हो लिंक्ड इन्शुरन्स. जर का आता आपण PF हा बँकेत ठेव स्वरूपात ठेवतो तर त्या ठेवीवर तो लिंक्ड करायला लागतो का? त्या ठेवीवर ठेव करा ना जरा ते. आणि पुण्यात साहेब साहेब मी काय म्हणतो आजचा यांचा सेपरेट विषय जर इन्शुरन्स ऐका ना, आजचा हा यांनी एक नवीन कन्सेप्ट आपल्याला बरोबर. सांगितलेली आहे. ती कन्सेप्ट ऑन द रेकॉर्ड घ्या, त्यावर आपण संबंधित इन्शुरन्स कंपनी असू दे नाहीतर बँकेमध्ये जर का त्याची सुविधा असेल की बाबा तुम्ही एवढ्या लोकांची PF ठेव स्वरूपात इथे डेफिनेटली ठेवता, डेफिनेटली तर त्या किती लोकांची ठेवलेली आहेत, त्यापैकी किती एखादा जर काही दगावला, इन केस ॲक्सिडेंटल दगावला तरच त्याचा बेनिफिट मिळतो, नॅचरल डेथला मिळत नाही, असे काही त्याचे नॉर्म्स असतील तर आपण त्याची साहेब इव्हन आम्ही असंही म्हटलं होतं की सॅलरी अकाउंटला पण बेनिफिट बरेच आहेत. तेच मी तुम्हाला आता बोललो की सॅलरी अकाउंट आहे ते आपण कसं करता येते, आम्ही बँकेशी चर्चा करतो आणि लिंक करता येते काय बघतो आम्ही. आणि सगळ्या सुरक्षा Salary account चं काय झालं? सॅलरी अकाउंटला बरोबर आहे, सॅलरी अकाउंटला 100% आहे, सॅलरी अकाउंटला 100% आहे. आणि कसं आहे नाही, नाही. आता काय झाले ह्या बाबतीत हे बी तुम्ही जे बोलला ते आम्ही काय करतो की बँकेत विचारतो आणि मी काय ते एक थोडी रक्कम घेऊन त्यांनी इन्शुरन्स उतरलेला असतो बँकेत 115 रुपये त्यांनी इन्शुरन्स घेतात ती आम्ही विचारून घेतो. जर तिने ऑटो कपात करतात ती बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे आणि त्यामुळे त्यालाही पगार बेनिफिट चांगला मिळालेला आहे. ते आम्ही माहिती घेऊन बँकेच्या बाबतीत आता तुम्ही बोलला हे सगळं बरोबर आहे आणि आम्ही लिंक करण्याचा पगारी हे करण्याचा आम्ही विचारून घेतो. आणि इन्शुरन्स मी सांगतो, मी स्वतः LICला कॉलेजमध्ये असताना IC 33 एक्झाम पास झालेलो आहे साहेब. त्यामध्ये एक असा विषय आहे, त्यामध्ये नॅचरल डेथलाही तुम्हाला मिळतो. LIC असेल हा LIC ना, वाय नॉट LIC, वाय नॉट LIC, काय हरकत आहे नॅचरल डेटला तर नॅचरल डेटला LIC आहे ना, मग वाय नॉट LIC, मी तेच म्हणतोय ना. LIC मग आपण एक ग्रुप घेऊन जाऊ, LICला विचारू, तू देतोस का आम्हाला, आपल्या लोकांनी LIC करावं लागणार. पुढे झालं काय साहेब. दोन मिनटं जर तसं असेल ना ते करू ना. आणि साहेब काय माहिती आहे का, PF चा लिंक्ड इन्शुरन्स LIC जर करणार असेल आपल्याला तर अडचण नाही, त्यामध्ये काहीच अडचण नाही आहे. पण तो PFशी लिंक असतो साहेब, त्यामुळे त्याची एक माहिती घ्या तुम्ही. ही PFची इन्शुरन्स आपल्याला घेता येतो. मग LIC देऊ द्या, कुठली देतो बेटर देत असं तुम्ही प्रपोजल मागून घ्या ना, काय अडचण साहेब. माताडी मंडळात आम्ही बघितलं हो. PF रिलेटेड करण्याचा प्रयत्न केला LIC तुम्ही जे सांगितलं माझ्याकडे आपल्याकडे अशी काम बरं. एक्सपायर झाले बरं. त्यामुळे मी हे सुद्धा बघितलं PF रिलेटेडशी होत नाही मी बघितलं ते. तुम्ही इन्शुरन्स करा तर इन्शुरन्स आम्ही केला आहे 2 लाखाचा 4 लाखाचा. काय होतं सुरक्षा रक्षण किंवा माताडी कामगारांना ते पैसे भरायला पाहिजे, मग ते होतं नॅचरली डेथला ती इन्शुरन्स कंपनी फक्त LIC सोडून. साहेब तेच म्हणतो ना. मग साहेब माझा दुसरा एक विषय आहे त्यामध्ये, जेव्हा आपण PFचं एक्झाम्पशन घेतलं सिक्युरिटी गार्ड बोर्डाने, PFचं एक्झाम्पशन कुठल्या टर्म्सवरती भेटलं आपल्याला. PFचं एक्झम्पशन नाही ना. पण PF आपल्याला जमा करतो ना आपण, PF ऑफिसला करत नाही, PF ऑफिसला जमा करत नाही, का नाही बोलत आपण. हे शासनाची ज्यावेळेला ऍक्टमध्ये झालेलं आहे, शासनाने ज्यावेळेला तरतूद केलेली ती बोर्डाकडे जमा करा आपल्या ह्याच्याकडे पण काय स्तरावर प्रलंबित आहे. त्यावेळी साहेब एकच शब्द वापरला, वी कॅन गिव्ह बेटर फॅसिलिटी फॉर दॅट रिझन. मग माझं एकच म्हणणं आहे, तिकडे जर 7 लाख मिळत असतील तर बेटर अपॉर्च्युनिटी फॅसिलिटीमुळे 8 लाख तरी मिळाले पाहिजेत ना. 7 लाख राहू द्या, निदान 7 लाख तरी द्या. समजा साहेब आपण जे एक्झाम्पशन काय कशा आधारावरती घेतलंय. हॅलो ते तेवढं म्हणणं आहे आपलं की साहेब काहीतरी करा, कुठून तरी इन्शुरन्स आणा आणि आम्हाला द्या. आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकी काय म्हणणं आहे. एक तर आपल्याला LIC दुसरा पाहिजे की इन्शुरन्स करायचं नॅचरल आणि त्यामध्ये कसं आहे माझ्या माकडे काम करायचं फॅमिलीसाठी आता आपलं ESI असल्यामुळं
दवाखाना आपल्याला फॅसिलिटी पूर्ण मिळते. बरोबर. फक्त काय पाहिजे की डेथ झालेल्याला आपल्याला पैसे मिळायला पाहिजे. मग त्यासाठी कसं आहे सांगतो तुम्हाला, जर इन्शुरन्स तो करायचा असला तर LICच्या शिवाय पर्याय नाही. ते बाकी इन्शुरन्स कुठलाही इन्शुरन्स देत नाही, फक्त हॉस्पिटल आहे. साहेब ग्रुप इन्शुरन्स घेतला आपण समजा आपल्याला 250 हजार आहेत. ग्रुप इन्शुरन्स जरी घेतला तरी नॅचरल डेथला नाही. हप्ता जास्त बसतोय मग प्रत्येकाला. नाही हप्ता जरी बसला मी साहेब स्वतः काढलं पत्ते साहेब नॅचरल डेथमध्ये पण मी काय म्हणतो नैसर्गिक मृत्यू म्हणजे काय, मला आता आज अटॅक आला पण मला ताणाने आला अटॅक. नाही, माझ्या कामगाराची गेल्या महिन्यात माथाडी कामगाराची नॅचरल डेथ झाला. तो त्याला सांगितलं, त्याला दवाखान्यात गेलं, इन्शुरन्स आमचा होता 4.5 लाखाचा. नाही म्हणजे अपघाती हॉस्पिटलायझेशन खर्च आम्ही देतो. अपघात मी सगळ्यांना बघितलं 7,000 नाही 10,000 भरायचं मी सांगितलं प्रत्येक मंडळ निम्मा आणि तुम्ही नंबर भरशीला. तर त्यावेळेला आम्ही बघितलं तर तो नॅचरल डेथला कोणही तुम्हाला इन्शुरन्स देत नाही, फक्त LIC. ठीक आहे मग LICला विचारू साहेब काय अडचण. प्रत्येकाचं LIC आहेच ना. नाही मंडळातर्फे PF ला लिंक्ड इन्शुरन्स म्हणतो आम्ही साहेब. नाहीच आहे अजिबात. लिंकडे नाहीच आहे, कारण आपल्याकडे नाही साहेब ते करायला पाहिजे असं म्हणतोय. दुसरा जे म्हणतात तो ऑप्शन आम्ही पगारी सॅलरी इन्शुरन्स जे आपण जे सॅलरीला करू शकतो 110 का 111 रुपये ते आपण करू शकतो. सॅलरी अकाउंट त्याला किती 2 लाख ते 3 लाख मिळेल मला वाटतं. याला ऍक्सिडेंट जास्त आहे. 2 लाख ऍक्सिडेंट याला जास्त आहे पगार बँक ऑफ महाराष्ट्र. जास्त. बँक ऑफ महाराष्ट्र ती सुविधा आहे, फक्त आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र आणि मग ते गव्हर्नमेंटचं घेतलं तर काय वाईट आहे मग. 40 लाख ह्याला आहे ते तुम्ही काय केलं, जर तुम्ही सॅलरी धारक आहात आणि तुम्ही विमानात जर प्रवास करत असला तर 40 लाख रुपये एक कुठे नाही. हा, जास्त आहे. आणि तुम्ही नॅचरली तुमच्या रस्त्यावरून जाताना डेट झाला तर 2 लाख. मग आता आपण विमानाचे काय आपण जाऊ शकत नाही. ऍक्सिडेंटल 40 लाख आहे. आणि सॅलरीचा ते कसं आहे, तुम्ही जे म्हणता ते आम्ही सॅलरीच्या बाबतीत सगळ्या कामामध्ये आपल्या गावात सॅलरी आहे. सॅलरीचे नॅचरल असलं ना, नॅचरलला फक्त हप्ता जास्त पडतो. प्रत्येकाची डेट ऑफ बर्थ घेतली जाते आणि त्याला हप्ता जास्त पडतो, कमी जास्त होतो. बंद कर. ऍक्सिडेंट